का? नाही ना? ऐका हो ऐका, स्तनपानाचे महत्त्व ऐका. चला तर पाहूया स्तनपान म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय. कोणतं का नाटक दाखवणार? नाटक आम्ही छोटं दाखवणार, पण त्यात शिकण्यासारखं खूप काही असणार. म्हणजे नक्की कसं? आम्ही जे सांगू तेव्हा ते जेव्हा आई स्वीकारेल तेव्हा ती एका सुदृढ आणि निरोगी बाळाला जन्म देईल. हो का ग? हो ग, चल आपण बघूया नाटकामध्ये. अगं ते पिवळं दूध बाळाला देऊ नको, चांगलं नसतं ते. हो कोणी सांगितलं तुम्हाला? चांगलं असतं ते, नर्स बोलले मला. अगं माझ्या एवढ्या डिलिव्हरी झाल्या, मी कधी माझ्या बाळाला ते पिवळं दूध दिलं नाही. चांगलं नसतं ते, नको देत जाऊ तू. 5 बाई 5 बाळाला दूध पाज. 5 बाई 5 बाळाला दूध पाज. आईचे पिवळे दूध बाळाला पाज. आईचे पिवळे दूध बाळाला पाज. नको ग बाई, ते पिवळे दूध चांगलं नसतं. अहो हिने कोणी सांगितलं चांगलं नसतं ते? बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा जे पिवळं दूध येतं, म्हणजे आपण त्याला चीक म्हणतो, ते दूध बाळासाठी खूप चांगलं असतं. त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तसेच पौष्टिक तत्वेही असतात आणि त्याचा असा फायदा होतो की बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बाळ सुदृढ व निरोगी बनतं, तसंच बाळाचा मेंदू तल्लख होतो आणि बाळाची प्रकृती सुधारण्यास मदत होते. समजलं ना? हे दूध बाळासाठी अमृतच आहे. हो हो, समजलं नाही मला. 5 बाई 5 बाळाला दूध पाज. 5 बाई 5 बाळाला दूध पाज. आईचे पिवळे दूध बाळाला पाज. आईचे पिवळे दूध बाळाला पाज. नको ग समजू त्याला निरुपयोगी. नको ग समजू त्याला निरुपयोगी. बाळाला ठेवते ते सुदृढ आणि निरोगी. बाळाला ठेवते ते सुदृढ आणि निरोगी. आता आपण पुढील प्रसंगात पाहू. सुनबाई, चल बाळाला मध पाजूया. अहो सासूबाई काय बोलता? बाळाला 6 महिने झाल्याशिवाय मध काय, बाहेरचं काहीच द्यायचं नसतं. अगं तुका माहिती की मला माहिती, मला पण 4 पोरं झाले, त्यांना मी मधच पाजलं. म्हणा त्यांचा आवाज एवढं गोड असा. चल आपण बाळात मध पाजूया, म्हणजे त्याचा पण आवाज गोड होतो. अहो काकू काय सांगताय रे तुम्ही? बाळाला 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं असतं. बाळाला 6 महिन्यामध्ये काहीही द्यायचं नसतं. जसं की आपण बाळाला मध देतो, पाणी देतो, त्यामुळे काय होतं तर बाळाची रोगप्रतिकार शक्ती असते ती कमी होते. जसे की त्याला ताप येणे, त्याच्या पोटात दुखणे, अशा प्रकारचे आजार त्याला होऊ शकतात. त्यामुळे बाळाला 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं असतं. समजलं? हो. बघितलं ना सासूबाई, मध दिल्यावर काय होतं ते? हो ग, बघितलं. 5 बाई 5 बाळाला दूध पाज. 5 बाई 5 बाळाला दूध पाज. फक्त आईचे दूधच पाज. फक्त आईचे दूधच पाज. आता आपण पुढील प्रसंगात पाहू. सुनबाई, असं उभं राहून बाळाला दूध देत जाऊ नको, बसून किंवा झोपून पाजत जा. अहो सासूबाई एवढा वेळ नाही हो माझ्याकडे कसं बसून दूध पाजायला. अगं असं उभं राहून दूध पाजल्याने बाळाला त्रास होईल. 5 बाई 5 बाळाला दूध पाज. 5 बाई 5 बाळाला दूध पाज. पाजू तर पाजू, कसं मी पाजू? अहो ताई, तुम्हाला माहिती आहे का स्तनपान करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत? मी सांगते तुम्हाला स्तनपान कोणत्या पद्धतीत केलं पाहिजे. या बसा. इथे द्या बाळाला. स्तनपान करताना आपण आधारासाठी उशीचा वापर केला पाहिजे. त्याप्रमाणे स्तनपान करताना आपण क्रॉस क्रायडल या पद्धतीचा वापर करू शकतो. त्यानंतर स्तनपान करताना एक हात बाळाच्या डोक्याखाली असला पाहिजे आणि दुसऱ्या हाताने सी शेपमध्ये बाळाला दूध पाजले पाहिजे. त्यानंतर स्तनपान करताना आपण कोणती काळजी घ्यावी तर स्तनपान करताना बाळाचे नाक दुमडले आहे का ते पाहावे. त्यानंतर बाळाचे नाक आणि बाळाची हनुवटी ही आईच्या स्तनाजवळ नेली पाहिजे. त्यानंतर बाळाच्या तोंडामध्ये एक बोट घालून पाहिले पाहिजे की बाळ ते चोखतो की नाही. त्यानंतर स्तनपान करताना अजून काय करावे तर स्तनपान करताना आईने टीव्हीचा किंवा मोबाईलचा वापर करू नये. त्यामुळे बाळाला व्यवस्थित पद्धतीने दूध पाजता येत नाही. म्हणून स्तनपान करताना जर आपण मोबाईल आणि टीव्हीचा जर वापर केला नाही तर आपण स्तनपान योग्य पद्धतीने करू शकतो. तसेच यामुळे आईचे आणि बाळाचे नातेही घट्ट होते. तसेच बाळाला हवं तसं पुरेपूर दूध पाजता येते. समजलं? हो ताई समजलं, पण समजा जुळी मुलं असतील तर कसं काय स्तनपान करायचं? हे तुम्हाला माझी मैत्रीण सांगेल. ठीक आहे. थांबा मी सांगते, अजून पण काही
जर महिलेला 2 जुळी मुली झाली तर काय करायचं, तर दोन्ही हातांचा वापर करायचा असा आणि फुटबॉल टेक्निकमध्ये आपण बाळाला स्तनपान करायचं. अशा प्रकारे आपण बाळाला पकडायचं आणि स्तनाचा जो काळा भाग आहे तो बाळाच्या तोंडाजवळ न्यायचा आणि बाळाला दूध पाजायचे आणि स्तनाचा पूर्ण काळा भाग आहे तो बाळाच्या तोंडात असला पाहिजे याची काळजी घ्यायची. समजलं बहिणी तुम्हाला? हो हो समजलं. पाच बाई पाच बाळाला दूध पाच. पाच बाई पाच बाळाला दूध पाच. उभ्याने नको बसून पाच. उभ्याने नको बसून पाच. कमी होतील बाळाचे त्रास. कमी होतील बाळाचे त्रास. आता आपण पुढील प्रसंगात पाहू. अगं बाळाचं पोट भरेल असं दूध पाजत जा म्हणजे बाळ रडणार नाही. अहो सासूबाई आताच तर पाजलं ना बाळाला दूध. अगं दोन्ही साईडचं समान पाज म्हणजे काय होईल, बाळाचं पोट भरेल आणि बाळ रडणार नाही. थांबा काकू, दोन्ही साईडचं समान दूध बाळाला देऊ नये, त्यामुळे बाळाला फक्त पाणीच मिळतं, जे दूध आहे ते मिळत नाही. त्यामुळे एका साईडच्या स्तनाचे पूर्णपणे दूध पाजून झाल्यानंतर तरी पण जर बाळ रडत असेल तरच त्याला दुसऱ्या स्तनाचं दूध पाजायला पाहिजे. समजलं का काकू? हो हो समजलं. पाच बाई पाच बाळाला दूध पाच. पाच बाई पाच बाळाला दूध पाच. दिवसातून 2-2 तासाने पाच. दिवसातून 2-2 तासाने पाच. नाही ग बाई, वेळ नाही मला, कामावर जायचं असतंय मला. अहो ताई, बाळाच्या जन्मानंतर बाळाला 2-2 तासांनी स्तनपान केले पाहिजे, कारण काय होते त्यामुळे बाळाचे आणि आईचे नाते घट्ट बनते, तसेच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते व बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि चांगले आरोग्य राहण्यासाठी मदत होते व बाळाची त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. म्हणून बाळाला 2-2 तासाने स्तनपान करणे खूप आवश्यक आहे. समजलं ना ताई? हो हो समजलं. आता आपण 3 महिन्यानंतर पाहू. सासूबाई बाळाला जरा सांभाळता का हो, मी कामाला जाऊन येते. अगं मी बाळाला सांभाळेल पण बाळाला दूध कोण पाजणार. अहो सासूबाई तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण मला पण माझं जॉब आणि फिटनेस महत्वाचं आहे ना. तुम्हाला समजा दूधच पाजायचं असेल तुम्ही पावडरचं किंवा गाईचं दूध पाजा. बाहेरचं दूध. गाईचं दूध पाजा. बाहेरचं दूध. पाच बाई पाच बाळाला दूध पाच. पाच बाई पाच बाळाला दूध पाच. नाही ग बाई, बाळाला झाले आता महिने येतील, बाळाला दूध आता बाहेरचं पाजेन, पावडरचे पाजेन, गाईचं पाजेन, कामासाठी मी आता बाहेर निघेन. अहो हे काय बाहेरचं दूध? बाळाला 6 महिन्यापर्यंत फक्त आईचेच दूध द्यायचे असते. जर तुम्हाला कामावर जायचं असेल तर तुम्ही ब्रेस्ट पंपचा वापर करून ते दूध एका स्वच्छ डब्यात काढून ठेवा आणि फ्रीज मध्ये ठेवा आणि ते तुम्ही बाळाला पाजू शकता. त्यामुळे काय होईल की बाळाला पण आईचे दूध मिळेल आणि तुम्ही पण कामावर जाऊ शकता. कळलं का? हो हो समजलं. मंडळी मी तुमका सांगतोय आताची पिढी कामाधंद्यासाठी बाहेर जाता पण त्यांका काय माहित स्तनपानाचो आईक आणि बाळाक किती फायदा होता तो. हो सासूबाई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण या महागाईच्या जमान्यामध्ये नोकरी करणं किती गरजेचं आहे हो. अगं स्तनपानाचा फायदा फक्त बाळालाच होत नाही तर आईला देखील होतो. बाळाची शारीरिक स्थिती सुधारते तसंच आईचा मानसिक फायदा होतो. आईला मानसिक फायदा होतो. अगं आई आणि वहिनी, बाळाला दूध न पाजल्यामुळे आणि दूध चुकीच्या पद्धतीमुळे पाजल्यामुळे काय परिणाम होतात ते तुला माहित आहे का? काय होतं का ताई? यामुळे स्तन घट्ट होते आणि त्यामध्ये पूस असतो. म्हणजे नक्की काय होतं? स्तनातून दूध व्यवस्थितपणे जर बाळाला नाही दिलं तर स्तन घट्ट होते आणि स्तनात दूध साचून राहिल्यामुळे तेथे पू निर्माण होतो. हो का? याबद्दलची आणखी माहिती तुला माझी मैत्रीण सांगेल. स्तन घट्ट का होतात? स्तनपान न केल्यामुळे स्तन घट्ट होतात. हे घट्टपणा कसा कमी करायचा, तर स्तनांना मसाज आहे तो दिला जातो. हा मसाज खोबऱ्या तेलाचा वापर करून एका हाताची 4 बोटे स्तनावर ठेवून दुसऱ्या हाताची 4 बोटे स्तनाच्या खाली ठेवून गोलाकार भागांमध्ये मसाज आहे तो दिला जातो. त्यानंतर गरम पाण्याचा शेक आहे तो दिला जातो. त्यामुळे काय तर स्तन जे आहेत ते सैल होतात आणि त्यामुळे स्तनपानास मदत होते. बरं झालं काय तू एका सांगलं, नाहीतर हे काय माहितच नव्हतं याबद्दल. पाच बाई पाच बाळाला दूध पाच. पाच बाई पाच बाळाला दूध पाच. त्यांना सांगूया का आपल्या त्या मैत्रिणीबद्दल? हा सांगूया. डॉक्टर बाई तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हो बोला ताई. आमची एक मैत्रीण आहे, तिच्या स्तनामध्ये घट्टपणा जाणवतो. तुम्ही त्याबद्दल आम्हाला काही माहिती द्याल का? हो नक्कीच मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देईन आणि हा घट्टपणा कसा ओळखायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ही चाचणी एक केली जाते, त्याचं नाव आहे स्वस्तन तपासणी आणि ती कशी केली जाते हे मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला महिलेला आरशासमोर उभं राहून दोन्ही हात वरती करून
स्तनांमध्ये काही बदल झाला आहे का ते पाहायचं. त्यानंतर दोन्ही हात स्थिर ठेवून स्तन समांतर रेषेमध्ये आहेत की नाही हे पाहायचं. त्यानंतर झोपल्यावरती स्तनांभोवती वर्तुळाकार पद्धतीने हात फिरवून स्तनांमध्ये काही घट्टपणा गाठी जाणवत आहेत का ते पाहायचं. एक हात वरती ठेवून स्तनाभोवती गोल प्रकारे हात फिरवून स्तनांमध्ये घट्टपणा गाठी जाणवत आहेत का ते बघायचं. स्तनांमधून काही स्त्राव होतोय का ते बघायचं. काखेपासून स्तनांपर्यंत गाठी किंवा घट्टपणा जाणवत आहेत का हे पाहायचं. असं जर आढळल्यास लवकरच स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायचा. आणि ही चाचणी कोणी केली पाहिजे तर अशा मुली ज्यांची मासिक पाळी येण्यास सुरुवात होते आणि अशा महिला ज्यांची मासिक पाळी थांबते या वयोगटातील स्त्रियांनी ही चाचणी जरूर करावी. समजलं ताई तुम्हाला? धन्यवाद. काय मग मंडळी, कळलं ना तुमका? हो समजलं. मंडळी, तुम्हाला या नाटकामधून जी काय माहिती मिळाली असेल त्याचा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करू शकता किंवा ही माहिती तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. कोणताही कार्यक्रम आभार प्रदर्शनाशिवाय पूर्ण होत